दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या जामोद येथील 23 वर्षीय युवकाचा मुंबई येथील जे हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 25 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजताच्या दरम्यान घडली आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार जामोद येथील पियुष सुरेश वानखडे वय 23 वर्षे हा युवक 14 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान नांदुरा येथून जळगाव जामोदकडे दुचाकीने येत असताना येरळी गावाजवळ दुचाकीचा अपघात होऊन या अपघातात पियुषच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता। त्यास प्राथमिक उपचारार्थ खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते। तब्बल 9 दिवस उपचार करून तब्येतीत सुधारणा न झाल्याने 22 फेब्रुवारी रोजी त्यास मुंबई येथे जे हॉस्पिटल येथे उपचारार्थ भरती केले होते। परंतु 25 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजता उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय। सदर युवक हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता। या घटनेमुळे जामोद परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता आकाश उमाळे, जामोद।